महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोलापूरमधल्या सर्व पत्रकारांचा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते हा सन्मान झालाय। पंढरपूर विकासामध्ये आणि विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धन करण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल हा सन्मान झालाय। यावेळी डॉक्टर जाधव यांनी मंदिर समितीने केलेल्या कामाचं कौतुकही केलंय। यापुढच्या काळामध्ये केवळ मंदिर आणि परिसर संवर्धनावरती न थांबता संपूर्ण पंढरपूरचा विकास आराखडा बनवायला हवा असं मत सुद्धा डॉक्टर जाधव यांनी व्यक्त केलंय। या कार्यक्रमामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी हे सुद्धा उपस्थित होते। तर दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आज पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय। गेल्या 2 महिन्यांपासून विठ्ठल मंदिरातील जतन आणि संवर्धनाचं काम सुरू होतं, त्यामुळे विठुरायाचं भाविकांना चरणस्पर्श दर्शन हे घेता येत नव्हतं। मात्र आज पुन्हा एकदा चरणस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे। विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या नंतर डॉक्टर जाधव हे भाऊकही झाल्याचं बघायला मिळालं। यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या माध्यमातून जतन संवर्धनाचं काम अतिशय चांगलं झाल्याबद्दल कौतुक केलंय। याशिवाय पुढच्या काळामध्ये पंढरपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे आज पंढरपूरमध्ये दाखल झाले। 79 दिवसानंतर पुन्हा एकदा हे दर्शन जे आहे ते चरणस्पर्श दर्शन सुरू झाले आणि स्वतः प्रतापसिंह जाधव यांनी देखील दर्शन घेतले। स्वतः त्यांच्याकडून या संपूर्ण बदललेल्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ। काय गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, आता हा बदल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मला प्रथम आपले समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज, गहिनीनाथ औसेकर महाराज यांचं आणि त्यांच्या सर्व समितीचं, नंतर इथले व्यवस्थापक, सर्व पदाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष आणि सगळ्यांचंच कौतुक करावंसं वाटतं की खरोखरच त्यांनी एक फार चांगलं काम केलेलं आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी दरवर्षी पंढरपूर, तुळजापूर आणि मग आपण सोलापूरहून अक्कलकोटला जातो, हे दर्शन असतं। प्रत्येक वेळेला मला वाटायचं, मी आता या बऱ्याच संपादक यांना त्यांना बऱ्याच ठिकाणी फिरतो, मला नेहमी हे जाणवायचं की दक्षिणेतली जी मंदिरं आहेत, मग तुम्ही तामिळनाडू घ्या, आंध्र घ्या, केरळ घ्या, ही मंदिरं आहे त्या पूर्व स्थितीत, म्हणजे दगडाच्या प्राचीन रूपामध्ये आहेत। आणि आपल्याकडची मंदिरं उत्तरेकडची ही गेल्या म्हणजे आता खरं तर 5व्या शतकातलं हे मंदिर आहे विठ्ठलाचं। आणि विठ्ठलाचं खरं तर हे मंदिर म्हणजे मी तर असं म्हणेन, म्हणजे आपले यशवंतराव चव्हाण म्हणायचे, ज्ञानेश्वरी लिहिली ते खरं विद्यापीठ, पहिलं नेवासाहेब पहिलं विद्यापीठ। पण मी तर असं म्हणेन की पंढरपूर हे खरं प्रतिष्ठान आहे आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय जी काय वाटचाल आहे, ही संतांची जी भूमी आहे ती फक्त पंढरपूरचं देण आहे। या पंढरपूरच्या आपण बघतो की देशातल्या इतर कुठल्याही मंदिरामध्ये जे आज लोकांचा, म्हणजे इथं विठ्ठल आज विटेवर उभा आहे करकटावरी ठेवून, तर त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आज एवढ्या लांबून, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत गोराकुंभार, सगळ्या संतांच्या ज्या पालख्या येतात चालत, म्हणजे ऊन, पाऊस, वारा ह्या सगळ्यामध्ये, तर तो एक जो संत भूमी म्हणून महाराष्ट्राला जो वरदहस्त लाभलेला आहे, त्यामुळंच म्हणजे आज आपण मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, ह्या सगळ्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे ही या पंढरपूर देवस्थान या प्रतिष्ठानमधून मिळालेली आहे। मला आज इथलं बदललेलं जे रुपडं मी म्हणतो, रुपडं मला बघायला मिळतं आणि खरोखरच जे पूर्वीचं जे प्राचीन कालचं सौंदर्य आहे, म्हणजे मी तर आज असं म्हणेन की ज्या मूर्तीच्या चरणावर
आज आम्हाला डोकं टेकायची संधी मिळाली, त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, म्हणजे या सगळ्या संत मंडळीने तिथं डोकं टेकलेलं आहे. त्या ठिकाणी डोकं टेकायला मिळालं म्हणजे तुम्ही महाराज औसेकर महाराज आम्हाला 700 वर्षे पाठीमागं घेऊन गेला आणि तिथलं दर्शन घडवलेलं आहे असं मला वाटतं. आणि हे आपण अजूनही खरं तर आपली संस्कृती जी आहे, भारताला एवढी प्राचीन संस्कृती आहे, तर त्यामुळं म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं की मंदिरांचा जीर्णोद्धार होतो, पण ते जीर्णोद्धाराच्या नावाखाली आपण त्याचं नूतनीकरण करतो. ते नूतनीकरण होऊ नये, या उलट या मंदिराचं आज जे प्राचीन स्वरूप आज इथं लोकांना इतक्या वर्षानंतर बघायला मिळतं. अजूनही महाराज म्हणले जून एंडपर्यंत काम काहीतरी 30 जूनपर्यंत काम चालणार आहे. तर खरोखरच हे इथं आल्यानंतर म्हणजे सगळ्या भाविकांना म्हणजे आपण त्या प्राचीन काळातच विठ्ठल माऊलीचं दर्शन घेतो, तो त्यांना एक आनंद होईल. आणि मलाही आज तोच आनंद झालेला आहे आणि मी धन्य झालो असं मला वाटतं. तर प्रत्येक राज्यातील अनेक मंदिरांनी देखील अशा पद्धतीनं जेव्हा जीर्णोद्धार होतो तेव्हा हे जुनं रूप जे आहे ते जपलं पाहिजे. काय नेमकं आव्हान या सगळ्या संदर्भातनं आपण करू इच्छा? मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी आमच्या इथं ज्योतिबाचं मंदिर आहे, त्या ज्योतिबाच्या मंदिराचा विकास करावा म्हणून त्यांनी एक समिती गठीत केली. तर त्यावेळेला पण त्यांनी मला अध्यक्ष केलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, पण त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं की शासन पैसे देणार नाहीत, तर आपल्याला लोकवर्गणीतून विकास करायचा आहे. तर त्यामुळं लोकवर्गणीतून आपण ज्योतिबाचा विकास केला. तर त्यामुळं आज तिथं इतकी गर्दी वाढली, म्हणजे जिथं पायऱ्याही नव्हत्या आपण तिथं 33 फुटी पायऱ्या केल्या, लोकांना पर्यायी जागा दिली, पाण्याची व्यवस्था, असं सगळं आपण केलं आणि हे लोकवर्गणीतून केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो की म्हणजे हे आपण घडवत नसतो. आता महाराजांच्या हातून हे जे काम होतं ना, तर आपण काहीच करत नसतो, करता करविता परमेश्वर असतो, आपण निमित्त असतो. आता पुढारीनं सियाचीनमध्ये हॉस्पिटल बांधलं, पुढारीनं तिथं गुजरात कच्छमध्ये हॉस्पिटल बांधलं, जी आता म्हणजे तिथं मी अध्यक्ष म्हणून ज्योतिबाचं तिथं सगळं परिसर विकास केला. मी असं म्हणेन महाराजांना की आपण आज या ठिकाणी जर आपल्याला म्हणजे जसं आपण नांदेडला जर आपण गेला तर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते, त्यावेळेला मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांनी नांदेडच्या गुरुदा गद्दीला 300 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी केंद्र सरकारकडे निधी मागितला 2000 कोटी. आणि तो निधी घेऊ म्हणजे त्यांना त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते, अहलुवालिया त्यावेळेला प्लॅनिंगचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना तो निधी 2000 कोटी मिळाला आणि पूर्ण नांदेड शहराचा विकास झाला. आज आता मंदिराचा विकास होतोय. फक्त महाराज मला आपल्याला विनंती करायची आहे की फक्त मंदिराचा विकास हा जरूर आपण महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यातून करू, परंतु आपल्याला पंढरपूर शहर इथली चंद्रभागा नदीचं सर्व काठ हा इतका सुंदर बांधून घ्यायचा आहे की त्यासाठी आपण शासनामार्फत तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करा पूर्ण पंढरपूरचा. मी फक्त मंदिराचा म्हणत नाही, पूर्ण पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करा. तो शासनाच्या मार्फत केंद्र शासनाकडे पाठवा आणि मी आपल्याला ग्वाही देतो की केंद्र शासनाकडून तो मंजूर करून आणण्याची माझी जबाबदारी राहील. शेखर पाटील, पुढारी न्यूज, पंढरपूर, सोलापूर.